तिसवड शहरातील थेरगावमध्ये एका प्रतिष्ठित खाजगी रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका 29 वर्षीय तरुण महिला डॉक्टरनं इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डॉक्टर श्वेता तुळशीराम रोकडे असं या मृत महिला डॉक्टरचं नाव आहे. मूळच्या लातूर जिल्ह्यातील असलेल्या डॉक्टर श्वेता या रावेत इथल्या सेलेस्टियल सिटी सोसायटीत आपल्या 2 मैत्रिणींसोबत भाड्यानं फ्लॅट घेऊन राहायच्या. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर श्वेता रोकडे या नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी निघाल्या होत्या. मात्र त्यांच्या सोसायटीजवळ असलेल्या रॉयल ॲस्टर या एका 24 मजली बांधकाम सुरू असलेल्या इमारतीपाशी त्या गेल्या. तिथं त्यांनी सुरक्षा नोंदवहीत दुसऱ्याच एका खोट्या नावानं एंट्री केली आणि इमारतीच्या गच्चीवर गेल्या. गच्चीवर गेल्यानंतर त्यांनी आपल्या डोळ्यांवर एक कापड बांधलं आणि थेट 24व्या मजल्यावरून खाली उडी मारली. सकाळी 10:15च्या सुमारास अचानक मोठा आवाज झाला, ज्यामुळे बांधकाम परिसरातील सुरक्षा रक्षकांचं लक्ष गेलं. सुरक्षा रक्षकानं घटनास्थळी धाव घेतली असता एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तातडीनं रावेत पोलिसांना याबाबत माहिती दिली. काल रोजी अंदाजे 10:15 दरम्यान आम्हाला कॉल प्राप्त झाला आहे की एक निर्माणधीन बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगचं नाव असं आहे की त्या ठिकाणी रॉयल ॲस्ट्रिया म्हणून बिल्डिंग आहे रावेतमध्ये. त्या ठिकाणी एक महिलेनं वरील बिल्डिंगवरून सुसाईड करून आत्महत्या केली असं कॉल प्राप्त झाला होता. तर आम्ही त्या ठिकाणी गेलो. स्पॉट पहिला असता की महिला विशुद्ध अवस्थेत मिळून आलेली आहे. त्यानंतर ती मयत झालेली आहे असं आम्हाला डिक्लेअर झालं. तपासताना लक्षात आलं की त्या ठिकाणी CCTV नव्हते. आजूबाजूला CCTV चेक केले तर महिलेची ओळख पटत नव्हती. त्यानंतर CCTV चेक केल्यानंतर आमच्या लक्षात आलं की एक तिचं वेअर अबाउट आम्हाला मिळाले. ते रावेतमध्येच एका ठिकाणी राहिला आहे. बॅचलर आहे, स्वतः पेशंट डॉक्टर आहे आणि ती सध्या सकाळी 9:30च्या दरम्यान त्या ठिकाणी आली होती. वेगळ्या नावाची एंट्री करून त्यातमध्ये गेली, माझं काम आहे म्हणून. त्यामध्ये वर गेली आणि वरून तिनं उडी मारलेली आहे त्या ठिकाणी. आणि त्यानंतर सर्चिंग दरम्यान त्या मुलीनं एक सुसाईड नोट लिहिली आहे. त्यामध्ये कुणाला जबाबदार धरून आहे अशा स्वरूपात सुसाईड नोट लिहिलेली आहे. सदरच्या प्राथमिक स्वरूपाचा विचार करता सदर महिलेने आत्महत्या केलेली आहे. तर अधिक तपास करीत आहोत. चौकशीमध्ये सध्या चौकशी चालू आहे. मुलीचे नातेवाईक वगैरे आमच्याकडे येत आहेत. PM कारवाई केल्यानंतर ADR प्रोसेस करून पुढील तपास करीत आहोत आम्ही. घटनेची माहिती मिळताच रावेत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गंभीर जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत असलेल्या डॉक्टर श्वेता यांना तात्काळ उपचारासाठी औंध इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आलं. सुरुवातीला मृत तरुणीची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 24व्या मजल्याची पाहणी केली असता तिथं त्यांना छत्री आढळली आणि त्यानंतर परिसरातील CCTV फुटेजची कसून तपासणी करून पोलिसांनी डॉक्टर श्वेता यांची ओळख पटवली आणि त्या राहत असलेल्या फ्लॅटचा शोध घेतला. आणि त्यामुळं आता या प्रकरणात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. पुण्याहून किरण शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com.